आपण चाललो कालू वॉटरफॉलला, पण या साईडला भाई जागाच नाहीये. एकदम छोटासा रस्ता आहे. जर तुम्ही येता ना बाईक वरती या, 4 व्हीलर वगैरे घेऊन येतात तर भाई तसे एकदम रिस्की आहे. कारण की मी गाडी कशी कशी काढली आहे माझं मला माहिती आहे. बघा एवढी उंच रस्ता आहे. एकदम बस येते, पूर्ण गाडीची ट्रॅफिक झाली आहे. या साईडला पण पूर्ण पॅक झालाय. ऐसा काय करशील, एकदम सिच्युएशन एकदम हार्ड आहे इथली. असं वाटतं कशाला आलो कालू वॉटरफॉलला, तिकडेच जायला पाहिजे होतं. मालशेत घाटावरती चाललेलो पण आलो, दुसरा प्लॅन झाला आमचा, त्याच्यामुळे या साईडला आलो. बघा भाई जागाच नाही समोर टाकायला गाडी, पूर्ण पॅक झाले. गाईज आपण आलेलो वॉटरफॉलला आणि हा वॉटरफॉल बघा, इथे एन्जॉय एवढे जण करायला येतात ना, भरपूर जण एन्जॉय करायसाठी या साईडला येतात. तर वॉटरफॉल नाहीये, छोटे छोटे धबधबे चालू आहे बघा. जेव्हा या साईडला पाणी वगैरे जास्त येईल ना, तेव्हा बघायची मजा काहीतरी अलग असणार आहे मित्रांनो. तुम्ही नक्की एकदा या. आता सध्या तर गरम होते भाई आम्हाला, पाणी एवढा पडला मध्ये मध्ये आणि अचानक बंद झाला. म्हणजे आम्हाला यायचं होतं तेव्हाच पाणी बंद व्हायचं होतं का. तर काहीच हा वॉटरफॉल तो एकदम छोटासा होता. आता वरती जाऊ, आणखी बघूयात वरती काय दिसतंय का. भाई तिकडे पण दाखवतो भाई तुम्हाला. मित्रांनो करणचा मित्र आलाय बघा, कसा वरती उभा राहून. गुड. हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे माहीत असणार. जस्ट मॉर्निंग झाली आहे, आत्ताच उठलोय मी. आणि सध्या तर पहिला तर आंघोळ वगैरे केली, डाईट बनवली, कारण की आज संडे दिवशी आपण जिमला सुट्टी बाई. उद्यापासून वापस रेग्युलर जिम असणार आहे आपली. तर सकाळी सकाळी मी डाईटला बनवलेलं आहे साईडला चिकन, एअर फ्राय मध्ये चिकन बनवलं, ओट्स बनवले आणि थोडीशी काकडी आणि अंडे आहेत. भाई ये हुवी ना बात, खल्लास करून टाकला भाई. तर काहीच आत्ताच खाऊन झालं माझा आणि आता हा प्रोटीन शेक बनवलाय. पट्टस हेडशॉट मारून टाकू. एकदा तोंडाला लावला ना भाई काढतच नाही. झालंय प्रोटीन कम्प्लीट. गाईज काल तर मी सगळे कामं वगैरे आटपलेले, आपले सगळ्या शॉपला माल वगैरे स्टॉक वगैरे पोहोचवलेला, व्हिडिओज पण अपलोड केलेत आपण इंस्टाग्रामवरती. सगळे अपडेट वगैरे देऊन मी आज फ्री आहे. आज संडे आहे आणि आज आपण चाललोय मालशेत घाटावरती. मी फर्स्ट टाइम चाललोय. भरपूर जण जातात मालशेत घाट वगैरे बघायला, लाईफमध्ये बघितलं पाहिजे. आणि या टायमाला ना म्हणजे या नेचर वगैरे एकदम सुंदर असतो तिथला. त्याच्यामुळे माझा मित्र बोलला आज तुला टाइम भेटला तर आपण जाऊयात. तर आज आपण जाणार आपली BM घेऊन मालशेत घाटावरती. एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स असणार तिथला, कारण की मी फर्स्ट टाइम चाललोय आणि सगळे काय पॉईंट तिथले मी तुम्हाला दाखवणार आहे, कुठून कसं जातात काय नाही सगळं काय टोटली ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता मी तुषारला घेतो आणि लगेच आपण निघूया, जास्त न टाइम लावता. तर काही जस्ट कार मध्ये बसलोय, आता लगेच निघूयात. मालशेत घाटावरती जायचं, त्याच्यामुळे सगळी प्रिपरेशन करावी लागते, कारण की आपली डाएट चालू आहे. त्याच्यामुळे या साईडला मी घेतलेत ॲपल वगैरे आणि थोडेसे कपडे वगैरे आहेत. जर पाऊस वगैरे पडला तर शॉर्ट्स वगैरे घालणार आहोत आपण तिथे जाऊन. पण सध्या पाऊस नाहीये आणि तिथला क्लायमेट एनी टाइम असंच असतो पावसाच्या. एकदम सुंदर तुम्हाला दाखवतो. सगळं डोंगरी एरिया असणार आहे. मालशेत घाट म्हणजे ना एक सह्याद्रीचा पार्ट आहे. तिथे चाललोय आज सह्याद्रीचे नजारे पाहायसाठी. तर तिथले धबधबे वगैरे प्रॉपरली मी तिथे दाखवणार आहे. आणि जर आपल्याला टाइम भेटला तर कालू वॉटरफॉल तिथे सगळ्यात मोठा असणार आहे, तर तो सुद्धा बघायला जाणार होता आपण. तुषार आलाय. तुषार काय विषय? जायचंय ना बोलतो. घेऊन आले तू बोलला ना जायचंय. मग झोपणशा आला का काय? नाही मग काय अंग बिंग धुला ना आलो. काय घेऊन? कपडे चड्डी आणि काय बोलतो मस्ती आपलं. केली तू चाल्या. कुठं जात? तूच तर बोलला जायचंय. टाको जायला आज, उद्या जाऊ. चालेल. मालशेतला जायचा होता, प्लॅन झाला कॅन्सल. आम्हाला आणता मलंगडला जाऊन 5 अंघोळ केली का? हो मस्त. मी बोला आहे झाली जोडून जायची माझी आता. तुला माहित ना मी काय करतो. डेंजर निघून जातो डायरेक्ट. चाललो आता आपण. भाई गाडी आणलेली सर्व्हिस सेंटरला धुवायला, एकदम चमकवली आहे भाई. एकदा धुतली ना एकदम खतरनाक शाईन करते. ब्लॅक आहे ना त्याच्यामुळे. तर गाईज आता घेतलं आपण करण भाऊ आलाय. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग गाईज.
आता आम्ही नवीन ट्रिप आज चालू केले. कुठे आज कालू वॉटरफॉलला जाऊ. नाहीतर बघू आता घाट. कुठेतरी मालशेत घाट मध्ये काय काय पॉइंट्स आहेत ते सगळे का दाखवणार तुम्हाला. आपण तिघं मिळून निघालोय आणि बाकी पाठीमागे खायला वगैरे जरा ऍपल इपल दे रे, जरा खाऊन दे, जरा डिहायड्रेशन व्हायला लागलं मला थोडा. एनर्जी घे जरा. अरे असं दितं बघ ऍपल कसं दिलंय डायरेक्ट सांग जरा. मग अरे जिमला होता ना, जास्त नको खायला. अरे मग तू कसं पॅकिंग मध्ये देऊन टाकलं हातामध्ये. डेंजर आहे रे. एक पाण्याची बॉटल घेऊ कारण पहिला कुठे म्हणून ताण लागली मला पक्की. अजून काही डाएटचं भेटलं ते बी. हा थोडाफार घेऊ आणि मग खात निघू डायरेक्ट. आता 1:09 झालेत ना. आता आपण आहोत ते बदलापूर हायवेला. तर गाईज या साईडला जो व्ह्यू आहे ना एकदम जबरदस्त असणार आहे, कारण की मालशेत घाटाच्या इथे लागलोय आपण त्याच रस्त्याला जाता. पुढे जाऊन दाखवतो 2-3 व्हिडिओज घेतो, एकदम खतरनाक आहे. बघा समोर का आलेत काका पण आलेत या साईडला. हे होत आहे की नाही नेचर, एकदम जबरदस्त नेचर. आता चालू झाला इकडनं पूर्ण डोंगर एरिया, इथनं आपण निघतोय भाई. तर गाईज काय सिनेमॅटिक्स व्हिडिओज घेतलेत आणि हेच सगळे बघण्यासाठी आपण या साईडला आलोय. आता तर हा तर फर्स्ट व्ह्यू दाखवायला तुम्हाला. याच्या पुढे आणखी जे जे असणार आहेत ना म्हणजे आता जस्ट स्टार्टिंग झाली आहे, अजून आपण मालशेत घाटाला पोहोचलोच नाही. आता टिटवाळ्याचा रस्ता जायचा असं आय थिंक मला असं वाटतं, कारण की तोच आहे ना. अरे मग? रायत्याचा रस्ता रायत्याला रायता? वरून मुरबाड. ओके ओके, हे जास्त इंडियात असतं ना, कारण की तुम्हाला बोललो ना याला जाम शौक आहे बाहेर बिर जायचा. आणि याच्यामुळेच माझ्या अशा ट्रिपा होतात हे की बाहेर जातोय मी भाई, घरातून बाहेर निघतोय. कारण याला सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रिपर बोललं ना आमच्यामध्ये तर हाच असणार आहे. सगळीकडे फिरायला आवडतं बाईला. आपण काका होते, काकाने आपल्याला आंबे दिलेत. संत्रा 120 रुपयामध्ये एवढं काय. डिमार्ट मध्ये गेलो तर महाग झालेला मला. आपल्याकडे महागच आहे. इथं बघा 120 रुपयामध्ये एवढा भेटला. असं काय काय खतखत खतखत आपण निघणार आहोत. इथले काका बघा केवढे सुंदर आहेत भाई. आम्ही मीठ सांगितलं त्यांना मीठ आणून दिलं आम्हाला. माणूस की आहे इकडच्या लोकांना. आता आपल्या इकडच्या लोकांना मीठ आणल्यावर जा तिकडे जा. नाही तर काय. खायला लागतं रे. डेंजर असतो. डाएट असल्या नुसती भूक लागते, कारण खाले ना आवरा. खाऊ खाऊ मग असले दोघा. आता कमी करायला येते. गाडी बिडी लावू नको भाऊला. आठवण काय विषय असतं. आठवण नव्हतं आपल्याच्या. गाईज आपले सबस्क्रायबर असं वाटतंय भेटले, गाडी थांबवायला सांगितली समोरून. काय विषय जरा बघून घेऊ. काय झालं आता. भाई मी तुझे व्लॉग बघतो नाही. मी आता गाडीचा टर्न मारत होतो ना, तेव्हा दिसला मला तो थँक्यू. नंबर बघितला ना मी गाडीचा. आणि वरती सकाळी मी तो लोगो बिगो टाकला, असा काहीतरी व्हिडिओ बघितला. हा बघितला पण का टाकलेला ब्लॉग. सकाळी टाकला. बाकी बाकी ठीक आहे. या रोडलाच 1 किलोमीटर लेफ्टला माझा फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस आहे का. हा ओके, आम्ही चालल्या मालशेतला. आज मी पहिल्यांदा आले इकडे, आलो नाही कधी. मस्त आहे एकदम. मस्त आहे ना. आता येतो जरा बघून फिरून बिरून. बाकी यायचं असेल तर या इथे घरी, याच साईडला लेफ्टला माझा. नाही ना, आता संध्याकाळपर्यंत तिथं जरा एन्जॉय करून मग निघू. मित्र आहेत सगळे. चालेल चला भेटू. एक मिनिट, एक फोटो. हा I was chasing shadows, moving too fast. Didn't see the way our love couldn't last. Now I'm stuck replaying what I put you through. Every night I'm haunted by the thought of you. मित्रांनो, करणचा मित्र आलाय बघा कसा वरती उभा राहून बघते. हे बघा. हाय कम दे त्याला काहीतरी खायला म्हणून तो उभा राहते. काही ग जाऊ ग. नको जाऊ बोलतो तो बघ. गाडीने गाडीने हे लवकर गाडीने. ए ऍपल नको द्याव. दुसरा काही आहे का बघ. काकडी बिकडी सगळा खाले का तुम्ही. संपले भाई. सगळा झपाट गेले. जाऊ ग. चल चल. नाही काहीच. बाय बाय. नाही काहीच. मूड ऑफ झाला. बाय बाय. काही नाही काही. भाजी. बाय बाय. कच्च भाजी जाऊ ग. कच्च भाजी. सिरियसली सुकून भेटतोय भाई इथे येऊन. भाई खरोखर थँक्यू बोलेल करण भाईचं. करण भाईने मला आज घरातून दाखवला, जग दाखवला मला भाई. त्यांनी
एक नंबर असे असे व्ह्यू आहेत ना भाई बघायसारखे, एकदम खतरनाक. अजून तर गेलोच नाही आपण वरती, खालती जाऊ, इथूनच बघायला असं वाटतं का भाई जबरदस्त. म्हणजे आज ना या चष्मा घालून मजाच नाही, आज फक्त बिना चष्माचं बघायचं. हे नेचरची मजा बिना चष्म्याची घ्यायची, एकदम खतरनाक वाटतंय. आता आपण मालशेत घाटाच्या इथंच चाललोय आणि पण एवढे सुंदर सुंदर व्ह्यूज आपण बघत चाललो ना इथनं. आणि मला चांगलं वाटतं की तुम्हाला पण सगळे काय मी पॉइंट्स दाखवतो इथं. माझे मित्र आहेत माझ्यासोबत आणि मी आहे. या साईडला जे नजारे आहेत ना, बॅक साईडला मजा आहे बघा. या साईडला मालशेत घाट आहे, आपल्याला ते वरती पूर्ण डोंगर वगैरे चढून जायचं आहे. आणि इकडे आपण चिकन रान सुद्धा खाणार आहोत, एक हॉटेलवरती पण जाणार आहोत, ते पण तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. सध्या तर कालू वॉटरफॉल म्हणजे महाराष्ट्रामधला म्हणजे सगळ्यात मोठा वॉटरफॉल बोलतात त्याला, तिथं पण आपण जाणार आहोत. आता पटापट निघूयात, माझे मित्र गाडीमध्येच बसले, त्याच्यामुळे हे सगळं काय मी टोटली या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तर चला निघूयात आता आपण. घे 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 मक्की घे. सर व्हिडिओ शूट चालूच असतं का तुझा? जबरदस्त 2 मक्की घेतले. दादा कितीला आहेत? 30 रुपयाला एक. हे स्वस्त आहे, आपले 50-50 रुपयाला देतात तिकडे. पैसे हेच मक्का एकदम फ्रेश आणि एकदम जबरदस्त भेटलेला आपल्याला, निंबू निंबू मारके. देणार नाही त्याला. यम्मी एकदम. तिकट तिखट पाहिजे. काहीच व्ह्यू बघा केवढे सुंदर तिथले भाई. फक्त हेच बघायला यायचं इथे, दुसरा काहीच नाही, ते हेच बघायला भेटेल. कालू वॉटरफॉल सांग कुठं कालू वॉटरफॉल? ना समोर झूम कर ना. जाऊ ना वॉटरच्या इथंच, वॉटर पाचता तुम्हाला. बघा भाई जागाच नाही समोर टाकायला गाडी, पूर्ण पॅक झाले. एकदम स्लो गाडी टाकायला लागते आपल्याला एकदम. गाईज आपण चाललो कालू वॉटरफॉलला, पण या साईडला भाई जागाच नाहीये, एकदम छोटासा रस्ता आहे. जर तुम्ही येता ना तर बाईक वरती या, 4 व्हीलर वगैरे घेऊन येतात तर भाई तसे एकदम रिस्की आहे. कारण की मी गाडी कशी काढली आहे माझं मला माहिती आहे. बघा एवढा रस्ता आहे, एकदम बस येते, पूर्ण गाडीची ट्रॅफिक झाली आहे. या साईडला पण पूर्ण पॅक झालाय, भाई साहब काय करशील, एकदम सिच्युएशन एकदम हार्ड आहे इथली. असं वाटतं कशाला आलो कालू वॉटरफॉलला, तिकडेच जायला पाहिजे होतं. मालशेत घाटावरती चाललेलो पण आलो, दुसरा प्लॅन झाला आमचा, त्याच्यामुळे या साईडला आलो. हेच होत चाललंय आपल्यासोबत. भाई आम्हाला हेल्प करतोय, एकदम जबरदस्त हेल्प करतोय, एकदम गाडी एकदम प्रॉपर चालली आपली. बघा भाई काय खतरनाक. ब्लॉगिंग चैनल है भैया. भैया कौन सा ब्लॉगिंग चैनल? मेरा मराठी है, मराठी में रोशन संते. भाई बघा इथं गॅप बघा केवढीशी राहिली, एकदम टच टू टच झालाय पूर्ण. भाई सिच्युएशन एकदम हार्ड आहे. किती लोक हेल्प करतात. आणि टाकले तुम्ही काय गाडी बोलतो? कधी आलेले? आता कधी जाऊ? सकाळी आलो. भाई डेंजर सीन झालाय. अजून जाम ट्रॅफिक लागला अजून. अरे वापस नाही ना इथं का. एकदम खतरनाक. हेच एन्जॉयमेंट, कोणते एन्जॉयमेंट तेच समजत नाही आम्हाला. अरे राज गाण्यात फसला होता. अरे बोललो होतो घाटात जाऊ. तिथे नंतर खाली टाकणं, टन मारून घ्या का? बाईने काढून दिली. काढली. एक नंबर सबस्क्राईब करता आपल्याला. मग कुठले तुम्ही? टॉपला पण येऊन गेलो. आठायचं चला थँक्यू सो मच. हाय. ओ भाई साहब खाली टाक गाडी, टन मारून घे. बॅग. चला. भाई गाडी आणली आम्ही एकदम खालती, कारण की भाई इथून गाडी निघतच नाहीये, एवढा डेंजर आहे. सगळ्यांनी वॉटरफॉलला जाऊन मजा करून आले आणि आम्हाला अटकवलं इथं मधीन. पण इथले जे नजारे आहेत भाई बघण्यासारखेच सगळे, तुम्ही एकदा तरी या. आणि हीच मजा आहे, खास करून ट्रॅफिक वगैरे काय नाही, फक्त अशी मजा बघायला भेटते. बघा माउंटेन वाटतं, पूर्ण माउंटेन हिल आहे, एकदम जबरदस्त व्ह्यू वगैरे. ही मजा भाई मी दरवर्षीप्रमाणे आता घ्यायला येत जाईल इथे. ही पण काहीतरी वेगळी लाईफची मजा आहे मित्रांनो. बघा आम्ही आलेलो कालू वॉटरफॉल साठी बघायसाठी, एवढ्या लांब आलो पण काय झालंच नाही. माझ्यासोबत आपला करण आहे. करण काय विषय? नेक्स्ट टाइम आपण लवकर 7ला निघू.
लेट आलो, लवकरच यायला पाहिजे इथं. 5-6 निघायला लागेल तेव्हा यायला पाहिजे तसे, तेव्हा तुम्हाला सगळं काय बघायला भेटेल. बाई इथं गर्दी बघा, एक तर गाडी एक पण पास होत नाही आणि या साईडला आतमध्ये पूर्ण गर्दी झाली आहे. गाडी लावायला जागा नाही बघा, सगळा पॅक झाले. त्याच्यात पण आतमध्ये वॉटरफॉल याच्या त्या साईडला इथून 3-4 किलोमीटर चालत जायला लागतो आतमध्ये, एवढं येऊन पण ट्रॅकिंग करायला ट्रॅकिंग करायला लागते. पण त्याच्यामुळे आपल्याला कसं वरती जाऊन पण बंद असेल, आणि जर बंद असलं तर काय फायदा नाही त्या गोष्टीचा, म्हणून आपण इथून आता टर्न मारतो. हे बघा वापस पण चालले अर्धे लोक, बाईकवाले पण वापस चालले, रिटर्न मारतात सगळे. गाईस आता गेलेलो कालू वॉटरफॉलला, तिकडनं आपण बाहेर निघालो आणि आता चाललोय मालशेत घाटमध्ये, म्हणजे तिथंच आजूबाजूला जाते. पण हे बघा घाट आहे, घाटाच्या वरती चाललो, असंच फिरायला चाललो वरती धबधबे वगैरे असतील आता थोडेफार, कारण की पाऊस 2-3 दिवस थांबलाय, त्याच्यामुळे एवढे मोठे मोठे धबधबे तुम्हाला बघायला नाही भेटणार. छोटे मोठे पण प्रॉपर पाऊस जेव्हा असेल तेव्हा या बाई, लवकर या पण 6-7 ना, तेव्हा मजा. आता मजा नाही. आता वॉटरफॉल तर तो भेटला नाही बघायला, आपण दुसऱ्या वॉटरफॉलच्या इथं आलो. हे बघा, पण सध्या पाऊस नाही म्हणून जरा कमी आहे, पाणीच नाहीये, पब्लिक भरपूर आहे बघा. एन्जॉय करायचं ते कसंही एन्जॉय करतात, तुम्हाला दाखवतो या साईडला. गाईज आपण आलेलो वॉटरफॉलला, आणि हा वॉटरफॉल बघा, इथे एन्जॉय एवढे जण करायला येतात ना, भरपूर जण एन्जॉय करायसाठी या साईडला येत असतात. हे बघा, पण या बिल्डिंगला जास्त वॉटरफॉल नाहीये, छोटे छोटे धबधबे चालू आहे बघा. जायचं होतं कालू वॉटरफॉलला, आम्ही आलो दुसऱ्या वॉटरफॉलला. जेव्हा या साईडला पाणी वगैरे जास्त येईल ना, तेव्हा बघायची मजा काहीतरी अलग असणार आहे मित्रांनो. तुम्ही नक्की एकदा या. आता सध्या तर गरम होते बाई आम्हाला, पाणी एवढा पडला मध्ये मध्ये आणि अचानक बंद झाला, म्हणजे आम्हाला यायचं होतं तेव्हाच पाणी बंद व्हायचं होतं का. हा वॉटरफॉल तो एकदम छोटासा होता. आता वरती जाऊ, आणखी बघूयात वरती काय दिसतंय का. भाई तिकडे पण दाखवतो भाई तुम्हाला. जसं जसं जातोय ना तसं तसं सगळं काय एक्सप्लोअर करतोय भाई आपण. एक्सप्लोअर ब्लॉगर झालो आधी सध्या तर मी. चला निघूयात. तर आम्ही 3 जण आहोत, हे बघा 3 जण, आणि आणखी आमचे जुडवा बघा, हे बघा लाईनीत बसले बघा 3 पण, एकदम जबरदस्त. गाडी लावली आहे पाठीमागे आणि आम्ही इथं थांबलो. एक पॉइंट आहे, म्हणजे 5-5 मिनिटावरती इथं पॉइंट आहे, त्या पॉइंट वरती थांबतोय जरा. भाई कोण बोलतोय, आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासारखं काही नाहीये. हे व्ह्यू बघा भाई, एवढे सुंदर सुंदर असणार आहेत. पब्लिक पण भरपूर आहे. चालू आहे बघा, रील बिल काढायला घेतलं आपल्या भाईने, फुल जोराचे रील चालू आहेत. तुषारला वाटतं कामालाच लावले आणि त्याचं ते काय झालं अंगावरती. अरे कपिंग थेरपी केली, तुला बी करायची आहे. आता आपल्याला बॉडी बनवायची. एवढी नाही बनवायची तुझ्या एवढी, कपिंग थेरपी करायला लागेल. ते विषय गोल आहे, पृथ्वी गोल आहे, आज समजला मला. हे बघा केवढी मोठी आहे. निघूयात आता आपण इथनं. भारी होता, सुपर पॉइंट होता. आपण आता इकडनं आपण अजून पुढे चाललोय. पूर्ण भाई डोंगर इंडाचा आहे हे, जेवढा पण दिसतंय ना पूर्ण आपण फिरू. पण वॉटरफॉल आहेत आणि सगळ्यांना जास्त पाणी नाही भेटत. वॉटरफॉल म्हणजे जास्त मोठमोठे नाहीत, सगळे असे एन्जॉय करतात. हे बघा या साईडला फुल एन्जॉय चालू आहे. मी गाडीच्या मध्येच नाचणार. हे बघ विषय करून टाकला यांनी तर. जोरात पाऊस आला, आज पाऊस नाही, विषय करून टाकला. फुल एन्जॉय. हे सगळे नजारे तुम्हाला दाखवायला भेटतात मला, ना तर भेटलेच नसते. आम्ही आलो आता हिल वरती, एकदम टॉप आलो. हे बघ एकदम जवळ जवळ माझ्या सगळे काही डोंगर दिसतात आहे. एवढी बेकार जणांचा रिव्ह्यू घेऊ. काका आले. काका कुठून आले तुम्ही? बारनेर कुठे? पुण्यावरनं? अहिल्यानगर वरनं फिरायसाठी आले तुम्ही सगळे? अन्ना हजारे गाव के पास रहता है. महाराष्ट्र मध्ये राहता.
होता पण आम्ही मराठीत होता. आले. कसं वाटतं इथलं नेचर वगैरे ब्युटी वगैरे कसं? इथलं नेचर म्हणजे हे निसर्गानं दिलेलं आपल्या महाराष्ट्राला एक वरदान आहे हा. आणि त्याचा आनंद घ्यायला आम्ही आलो होतो. माझं एक 55 वय झालं तरी मी त्या निसर्गाचा आनंद घ्यायला आलो आतापर्यंत होतो. किती वेळा आले तुम्ही इथे? आता ही माझी तशी तिसरी वेळ आहे. जबरदस्त. अजून इथं पुढे जाता नाही ना आपल्या हवेचा प्रवाह आहे ना काही ठिकाणी फुल प्रेशर फुल प्रेशर त्याच्या थोडस बाजूला गेलं म्हणजे तिथं हवाच लागत नाही. जे आपले म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायसाठी आलेले आणि भरपूर त्यांनी कधी आलेले तुम्ही? झाले ना. मी सुद्धा यांच्यासोबत म्हणजे या निसर्गाचा आनंद घेतोय आणि तुम्ही पण लवकरच इथं व्हिजिट करा कारण की हे सगळे नजारे तुम्हाला पावसाळे भरपूर जास्त बघायला भेटतील इथे. चला काका, थँक्यू. म्हणजे इथे एवढं येते ना आणि कुठे कुठे तर येतच नाही असं आहे. I was chasing shadows, moving too fast. Didn't see the way our love couldn't last. Now I'm stuck replaying what I put you through. Every night I'm haunted by the thought of you. If you need my love, call me and I'll stay. इथे पण थांबलो थोडा वेळ, मस्तपैकी आनंद घेतला आणि मी यासाठी आता निघालोय. आता आपल्याला डॅम वरती पाठीमागे मग तिकडे जेवण वगैरे करूयात. गाईज आता आलोय आम्ही ब्लू डॅक रेस्टॉरंट, म्हणजे हा फार्म हाऊस टाईप आहे रिसॉर्ट. सो आपण इथं गाडी कुठेतरी पार्क करू आणि आपल्याला लागले प्रोटीनची भूक म्हणून प्रोटीन भागवासाठी आपण इथं आलोय. चला तर गाईज आलो आपण आता रेस्टॉरंट वरती. मस्त 2-3 ऍपल मारले. जाऊया आतमध्ये. हॉटेल भारी आहे, डॅमच्या बाजूला आहे आणि इथला व्ह्यू पण भारी आहे. पॉइंट व्ह्यू असणार त्याच्यामुळे आपण या साईडला आलो या रिसॉर्टलाच. बाल्कनी व्ह्यू. तेवढं सुंदर असं हॉटेल आहे. सगळेजण जेवायला वगैरे बसलेत मित्रांनो. पुढे बसायला बघ ना आपल्याला पॉइंट पुढे. हाँ उस नहीं टेबल नहीं बुक किया हमने. कितने जन हो आप? 3 जन. व्यू चाहिए मेरे को. देखिए व्यू चाहिए. बाहर तो वेटिंग है. आप एक बार आपका नाम बताइए. जैसे ही टेबल क्लियर होता है मैं आपको बता देती हूँ. आपका नाम? रोशन. रोशन. हाँ. 3. तर गाईज या साईडचा जो व्ह्यू आहे ना जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळेच आपण या रिसॉर्टला आलोय. सो सध्या तर त्या साईडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. डॅम वगैरे असणार आहे. हे बघा हम 3 भाई तीनों भी तबाही है एकदम. काम 25 करून टाकलाय भाई. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. पूर्ण या साईडला डॅम आहे भावानो. बघा हो भाई. भाऊ खूप दमलेलं म्हणत तोंड बिंड धुवायला घेतले भाऊनी. तर गाईज थोडीशी वेटिंग होती या रेस्टॉरंटला. मात्र व्ह्यू तर एकदम जबरदस्त आहे पाठचा. आता पटापट ऑर्डर देऊ आणि खाऊ आणि मग लगेच निघूयात आपण. आपला आलाय चिकन मस्त जबरदस्त. इकडे ठेवा, इकडे तिकडे नाही. त्याला बिर्याणी मागवली आम्ही. डाएट चालू आहे. जोरान काम चालू आहे. देसी डाएट. गुड गुड. एक्सलंट. भाऊनी कपिंग केली. याला येतोय का नाही? नुसतं आमचं जातं. तिकडे तिकडे दोघांना. त्याला ना बिर्याणी संपली पाहिजे ना. त्याला संपलं देऊ. त्याला आणताय का ना तुम्ही? अंधारा एक पीस एक त्याला एक पिस्ता बिर्याणी हाताला पटकन पीस टाक त्याला. तर गाईज आमचं खाऊन झालंय आणि टेस्ट एकदम म्हणजे बोलून फायदा नाही. अनएक्सेप्टेड होतं. चांगली झाली आहे एकदम. टेस्ट एकदम जबरदस्त होती. हे बघा या साईडला इकडे करण भाऊने. करण कशी होती टेस्ट? जबरदस्त. सेकंड टाइम आल्या मी इथे. हा का? करण भाऊनेच आणलेलं आपल्याला या रिसॉर्टला. आपल्या या साईडला बिर्याणीवर लोड घेतले बघा. तुषार भाई काय हा
सगळ्यात लास्टला मला आले. तर गाईज आज प्रॉपर डिनर झाला पाहिजे, एकदम खतरनाक मस्त खाल्ला वगैरे. आता निघायचं आपला डायरेक्ट घरी. एक जरा ब्लॅक कॉफी मारायची काय? ब्लॅक कॉफी कॅपेन घेऊ. ठीक आहे, एक एक ब्लॅक कॉफी मारू आणि मग निघूया. तर गाईज झालं आमचं इथलं डिनर वगैरे करून. आता आपण निघतोय घरी जायला ना. आपल्याला मुंबईला जाता जाता ना 2-3 तास जातील. आता पटापट निघूयात, एकदम सुसाट. ऑलरेडी टाइम झालाय, भरपूर लेट झालाय भरपूर आम्हाला. चलो, मालशेत घाट पूर्ण फिरवला आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा जे जे पॉइंट्स होते सगळे. आता निघतोय आपण. याला 10 पासून 9% मी रेटिंग देईल मित्रांनो, कारण की याच्यातलं फूड वगैरे मला आवडला आणि फक्त सर्व्हिस थोडीशी लेट आहे. बाकी त्याच्यामध्ये 1% कट झाला, बाकी 9% याच्यासाठी पूर्ण फिक्स. एकदम जबरदस्त जेवण होता इथे. या व्ह्यू पण मजा आहे आणि जेवायला पण मजा आहे. का बोलतात? मस्त एक नंबर. मला पटलं, करण भाईने पहिल्यांदा कुठेतरी चांगली जागा बांधली. नाही, दरवेळी तुझी जागा भारी असते, दरवेळी बेस्ट जागा असते भाईची. आता निघालो आपण, आता डायरेक्ट घरी जाऊ, न काय बघता डायरेक्ट. तर काही जस्ट घराच्या इथं आलोय, गाडी तर लावून टाकू आता इथं. आम्हाला बसल्या झाल्यावर माझा ब्लॉग लावले. टीव्ही बंद करू? माझा ब्लॉग लावला, टीव्ही बंद करू? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? जेवली पण कर. कोलबी ठेवली का थोडी? मसाला लावून ठेवले म्हणजे? हा, एक नंबर काम केला. तू जेव्हा मसाला लावतो ना तो चांगला तरी लागतो खायला. माझ लावतो मजाच नाही. सकाळला चिकन लावलेला खाला सगळा. हा, तुम्ही जस्ट घरात आलोय, आता खातो पितो आणि मग झोपायचंच आहे. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत. गाईज पूर्ण मालशेत घाट वगैरे फिरलो, एन्जॉय केला मित्रांसोबत. आजचा दिवस तर माझा असा एकदम म्हणजे बाहेरच गेला. म्हणजे 10:30 वाजलेत रात्रीच्या. सगळेजण घरातले जेवायला पण बसलेत, तर आपण पण काहीतरी बनवू आणि खाऊ. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.